हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण आलेलो आहोत पीकॉक चिल्ड्रन ब्लँकेट. लहान मुलांचं मोराच्या डिझाईनचं ब्लँकेट. आणि मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं. आता इथून पुढचं पाहणार आहोत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. हे पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि या पॉईंटपासून ते त्या कॉर्नरपर्यंत जायचं आहे आपल्याला. या कॉर्नरला आपण आलेलो आहोत आणि या पॉइंटला 3 चेन घ्यायच्या आहेत. पुढे 3 डबल क्रोचा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढे 3 चेन. हा जो राऊंड टाळ झालेला आहे चॉकलेटी शेडचा, हा जो शेड आहे तो आपल्याला पुढे मोराच्या पिसाऱ्यात आलेलो आहोत आपण मोराच्या. आणि हा जो या पॉईंटपर्यंत हा शेड घ्यायचा आहे, चॉकलेटी शेड. आत्ता आपण या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत येऊयात. चॉकलेटी शेड घेत या पॉईंटपर्यंत पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. हे पहा, आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि या पॉईंटला शेड चेंज केलेला आहे, लव्हेंडर शेड जॉईन केलेला आहे. आणि हा जो शेड आहे या पॉईंटचं एक घर लव्हेंडर शेडचं घ्यायचं आहे. आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा आणि पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला. आणखीन एक पॉइंट घेऊयात लव्हेंडर शेडचा. वन 2 3 चेन, थ्री डबल क्रोशा, नंतर पुढे मोरपंखी शेड घ्यायचा आहे, एक घर घ्यायचं आहे, एक पॉइंट घ्यायचा आहे मोरपंखी शेडचा. या पॉइंटला आपण जॉईन करून घेऊयात मोरपंखी शेड हा. हे पहा फ्रेंड, या साईडला आपण या पॉइंटला हा शेड जॉईन केलेला आहे आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. आणि पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे, लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या पॉइंटला एकच घर घ्यायचं आहे. या पॉइंटचं 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा,
पुढच्या कॉर्नरला लॉक केलेला आहे आणि या पॉईंटला पिंक शेड घ्यायचा आहे. आणखीन 2 पॉईंट घ्यायचे आहेत लॅव्हेंडर शेडचे. आणखीन 1 पॉईंट राहिलेला आहे आपला लॅव्हेंडर शेडचा. पुढे पिंक शेडचं एकच पॉईंट घ्यायचा आहे. या पॉईंटला पिंक शेड जॉईन करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, आपला पिंक शेड जॉईन झालेला आहे आणि या पॉईंटला एकच पॉईंट घ्यायचा आहे या शेडचा. पुढे लॅव्हेंडर शेड घ्यायचा आहे. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि पुढे थ्री चेन 3 डबल क्रोशा. हे जे लॅव्हेंडर शेड स्टार्ट केलेला आहे आपण आत्ता, तो आणखीन 2 पॉईंट टाकायचा आहे त्याचे आणि नंतर पुढे पुन्हा पिंक शेड घ्यायचा आहे. या पॉईंटला पिंक शेड घेऊयात आपण. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि 1 2 3 चेन, थ्री डबल क्रोशा, पुढे लॅव्हेंडर शेड, हा जो लॅव्हेंडर शेड स्टार्ट केलेला आहे आपण आत्ता, तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घेऊयात. या पॉइंट पर्यंत येऊयात लॅव्हेंडर शेड घेत आणि नंतर पुढे पिंक शेड घ्यायचा आहे. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला पिंक शेड घेतलेला आहे आणि या पॉइंट पासून ते 1 2 3 4 5 पॉइंट लॅव्हेंडरचे घेतलेले आहेत आणि पुढे पिंक शेड जॉईन केलेला आहे. या शेडचं या पॉइंटला एकच घर घ्यायचं आहे, एकच पॉइंट घ्यायचा आहे आणि नंतर पुढे लॅव्हेंडर शेड घ्यायचा आहे. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि लॅव्हेंडर शेड आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढे
आणखीन एक पॉइंट घ्यायचा आहे लव्हेंडरचा. आणि या पॉइंटला येलो शेड घ्यायचा आहे. येलो शेड जॉईन करून घेऊयात. आपला येलो शेड जॉईन झालेला आहे आणि या पॉइंटला या शेडचं एकच पॉइंट घ्यायचा आहे. पुढे लव्हेंडर शेड घेत जायचा आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. नंतर पुढे लव्हेंडर शेडचे जे पॉइंट आहेत ते या पॉईंटपर्यंत घ्यायचे आहेत. या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घेता यायचं आहे आणि नंतर पुढे येलो शेडचा एक पॉइंट आहे. आपण आत्ता त्या पॉईंटपर्यंत येऊयात आणि नंतर पुढे जाऊयात. जो लव्हेंडर शेड आहे तो या पॉईंटपर्यंत घेऊयात आणि या पॉईंटला येलो शेड आणि पुढे बघूयात. फ्रेंड, आत्ता आपण या पॉईंटला आलेला आहोत आणि या पॉईंटला आपल्याला येलो शेड घ्यायचा आहे. जॉईन करून घेतलेला आहे येलो शेड. या पॉईंटला एकच पॉईंट घ्यायचा आहे येलो शेडचा. पुढे लव्हेंडर शेड घेत आणि त्याच्यानंतर चॉकलेट शेड घेत हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. आणि या पॉईंटला आपला मोर पिसाचा मोर पीस म्हणून जो आहे, मोर पिसाची जी डिझाईन आहे या ठिकाणी आपण केलेली पिसाऱ्यातली, ती कंप्लीट होत आहे या पॉईंटला. आणि पुढे हा जो पीस आहे तो कंप्लीट झालेला आहे. आणि 1 2 3 चेन लव्हेंडर शेडचे या पॉईंटपर्यंत आपल्याला राऊंड घ्यायचे आहेत. हा जो लव्हेंडर शेड अटकलेला आहे तो आपण या पॉईंटपर्यंत येऊयात आणि नंतर पुढे चॉकलेटी शेडने हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. नंतर पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. हे पहा, या पॉईंटला चॉकलेटी शेड जॉईन केलेला आहे आणि 3 चेन 3 डबल क्रोशा हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे या पॉईंटपर्यंत. नंतर पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात हा राऊंड. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉईंटला आलेला आहोत. आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि पुढे या पॉईंटपासून पुढच्या कॉर्नरपर्यंत यायचं आहे आणि पुढच्या राऊंडला सुरुवात करायची आहे. या कॉर्नरला आपण आलेलो आहोत आणि या पॉईंटला 3 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचा आहे आणि हा जो शेड तयार झालेला आहे तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. आणि नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. लव्हेंडर घ्यायचा आहे. आत्ता आपण या पॉईंटपर्यंत येऊयात. हा शेड घेत. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि इथून पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 पॉईंट घेतलेले आहेत आणि लव्हेंडर शेड जॉईन करून घेऊयात. हे पहा, आपला लव्हेंडर शेड जॉईन झालेला आहे आणि
पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. हा जो सेट स्टार्ट केलेला आहे आपण तो आपल्याला पुढे या सेटचं 2 पॉईंट घ्यायचे आहेत, या सेटचे 2 पॉईंट घ्यायचे आहेत आणि पुढे आपल्याला ही जी स्टेप आहे ही घ्यायची आहे त्या पॉईंटला. टू पॉईंट झालेले आहेत आपले आणि पुढे हा जो पॉईंट आहे येलोचा तो घ्यायचा आहे या पॉईंटला. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला येलो शेड जॉईन झालेला आहे. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि पुढे या सेटचं एकच पॉईंट घ्यायचा आहे. 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे लव्हेंडर शेडचे पॉईंट घ्यायचे आहेत. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि हा जो सेट तयार झालेला आहे लव्हेंडर हा जो सेट तयार झालेला आहे तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे, या पिंक पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे आणि नंतर पुढे बघूयात. हे पहा, आपण त्या पॉइंटला आलेलो आहोत त्या पिंक शेडच्या आणि या पॉइंटला पिंक शेडच घ्यायचा आहे. पुढे पिंक शेडच्या पॉइंटचा वरचा पॉइंट आहे हा. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. नंतर पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि हा जो शेड आहे तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे. हा जो पॉइंट आहे, हा जो पिंक पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत हा लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. घेऊयात. हे पहा, आपण या पॉइंटला आलेला आहोत या पिंक शेडच्या आणि पुढे पिंक शेडच घ्यायचा आहे त्याच्यावर या पॉइंटला. नंतर पुढे लव्हेंडर घ्यायचा आहे आणि पुन्हा या पॉइंटलाही पिंक शेडच घ्यायचा आहे आणि लव्हेंडर घ्यायचा आहे. आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला हा जो पॉइंट आहे या पॉइंटला येलो आणि या पॉइंटला येलो शेड घ्यायचा आहे. पुढे लव्हेंडर घेत चॉकलेटी शेडनी हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. आता आपल्याला या पॉइंटला पिंक शेड घ्यायचा आहे. हे पहा, आपला पिंक शेड जॉईन झालेला आहे आणि या पॉइंटला एकच पॉइंट घ्यायचा आहे या शेडचा. पुढे आपल्याला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. 3 चेन 3 डबल क्रोशा.
नंतर पुढे लव्हेंडर शेडने या कॉर्नरला लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला लॉक करायचा आहे आणि 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. पुढे पिंक शेडचा एक पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. या पिंक शेडच्या वर या पॉइंटला पिंक शेड घेऊयात. नंतर पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. आणि या लव्हेंडर शेडचे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या पॉइंटला येलो शेड घ्यायचा आहे आपल्याला. या पॉइंटला जॉईन करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला येलो शेड जॉईन केलेला आहे आणि पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, नंतर पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. पुढे 3 चेन, येलो शेड घ्यायचा आहे. 3 चेन, 3 डबल क्रोशा, नंतर पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या पॉइंटला या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढे पुढच्या कॉर्नरला लॉक करायचा आहे. पुढे आणखीन एक पॉइंट घ्यायचा आहे लव्हेंडर शेडचा. नंतर चॉकलेटी शेड जॉईन करायचा आहे आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, चॉकलेटी शेड जॉईन करायचा आहे. या पॉइंटला करून घेऊया. पहा फ्रेंड, आपला चॉकलेटी शेड जॉईन झालेला आहे. या पॉइंटला पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे या पॉइंटपर्यंत.
1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. पुढच्या कॉर्नरलाही लॉक केलेला आहे, करून घेऊयात कंप्लीट. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला आपला हा राऊंड कंप्लीट होत आहे आणि हा 3 चेन 3 डबल क्रोशे या कॉर्नरला लॉक करायचं आहे. फ्रेंड, इथून पुढचं काम पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत बाय, थँक्यू.